नारायणगाव येथे सुरू असलेल्या महादेव बुक व लोटस 365 ऑनलाईन सट्टा प्रकरणी राज ललित बोकरिया व 29 वर्ष व ऋतिक सुरेश कोठारी वय 24 वर्ष आणि मोहम्मद सलमान मोहम्मद फारूक मिरजकर पठाण वय 32 वर्ष या मुख्य आरोपींना जुन्नर न्यायालयाने 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। लोकल क्राईम ब्रँच आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात हस्तगत केलेल्या मुद्देमालापैकी कारवाई 452 बँक खात्यांपैकी 99 बँक खाती तपासण्याचे काम पूर्ण झाले। त्यात पोलिसांनी 20 मे पर्यंत 18 आणि 21 मे पर्यंत 55 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे उलाढाल या बेटिंग व्यवहारातून झाले असल्याचे तपासात निष्पन्न केले। आजपर्यंत 452 पैकी केवळ 99 बँक खाती तपासले असून अद्याप 353 बँक खाती तपासायची बाकी असल्याने आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी असा युक्तिवाद सरकारच्या वतीनं पब्लिक प्रॉसिक्युटर सिकंदर गुमानेर यांनी लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या वतीने केला। तर आरोपीने कोणालाही फसवलेले नाही, तशी तक्रारही कोणाची नाही, सर्व व्यवहार ऑनलाईन आणि खेळातून झालेले आहेत अशी बाजू आरोपीचे वकील क्रिमिनल लॉयर राजेंद्र कोल्हे यांनी न्यायालयासमोर मांडली। दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने मुख्य 3 आरोपींना 31 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली। तर ऑनलाईन सट्टा प्रकरणात प्रत्यक्ष कामगार आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या या प्रकरणातील आरोपींची कस्टडी आज संपल्याने कुणाल सुनील भट्ट, समीर युनुस पठाण, रशीद कमाल फुल्ला, अमजद खान सरदार खान आणि यश राजेंद्र सिंग चव्हाण या 5 आरोपींना आणखी 2 दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली। पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 88 पैकी 13 आरोपींना आज न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली। आरोपींच्या वतीनं क्रिमिनल लॉयर राजेंद्र कोल्हे तर सरकारच्या वतीनं सिकंदर गुमानेर यांनी काम पाहिले। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, जुन्नर।